सिंह राशीसाठी हा महिना काही बाबतींमध्ये शुभ फळे देणारा असा जाणार आहे। ह्या महिन्यामध्ये तुमच्याकडून भरपूर प्रमाणामध्ये धार्मिक कार्य घडून येतील। सोबतच तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या बाबतींमध्ये धर्मकर्माचे विचार अचानकपणे येतील आणि ते विचार किंवा त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही अगदी भरपूर प्रमाणामध्ये अथक प्रयत्न कराल। एखाद्या दूरच्या धार्मिक यात्रेला पण तुम्ही जाण्याची शक्यता आहे तुमच्या घर परिवारासोबत आणि त्यामुळे तुमच्या घरातील सर्व मंडळींना तुम्हाला एक प्रकारे मनाला शांती लाभेल। सोबतच परिवारासोबत तुम्ही वेळ घालवाल, उत्तम स्थानी वेगवेगळ्या स्थानी तुम्ही भेटही द्याल, त्यामुळे तुमच्या प्रसन्नतेमध्ये वाढ होईल, प्रसन्नता लाभेल। सोबतच तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काही चढ उतार तुम्हाला दिसून येतील। एखादी सुख सुविधा मिळवण्यासाठी तुम्ही न विचार करता भरपूर प्रमाणामध्ये पैसे खर्च करण्याची शक्यता आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल। गरज नसताना तुम्ही खर्च केल्यामुळे जे काही तुमचे आर्थिक नियोजन आहे ते बिघडेल। आर्थिक बाबतीमध्ये हा महिना तुम्हाला या सगळ्यांमुळे त्रास देणारा असा जाणार आहे, तरी थोडीशी आर्थिक तरतूद आधीपासूनच तुम्ही करून ठेवायला हवी। महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्यावर जबाबदाऱ्या अचानकपणे वाढतील, त्यामुळे कामही वाढेल। सोबतच घरातील जबाबदाऱ्या आणि काम हे दोन्ही वाढल्यामुळे हे सर्व सांभाळताना तुमच्यावर ताण वाढण्याची शक्यता आहे, म्हणजेच मानसिक ताणातही वाढ होईल। याचा परिणाम तुमच्या शरीरावर नक्कीच दिसून येईल। तुम्हाला भरपूर अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे तुम्ही आधीपासूनच तयार राहा या सर्व गोष्टींसाठी। स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला कठीण परिश्रम आणि अथक प्रयत्न करावे लागतील। हे सर्व केल्याशिवाय तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत। महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांसोबत राहणे किंवा सगळ्यांसोबत विचार करणे हेच तुम्हाला योग्य राहणार आहे किंवा हे सर्व केल्यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील। सोबतच जर तुम्ही कोणतेही नवीन कार्य करणार असाल किंवा जे काही कार्य तुम्ही करत असाल त्यामध्येही तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे नेहमी परामर्श घेत चला, सल्ले घेत चला, त्यांच्याकडून त्यांचे अनुभव तुम्ही विचारत चला, म्हणजेच या सर्वांचा तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये नक्कीच चांगला एक प्रकारे परिणाम दिसून येईल, चांगली मदतच होणार आहे आणि त्याचे चांगलेच लाभ तुम्हाला मिळतील। तुमच्या नातेसंबंधांमध्ये थोडेसे चढ उतार तुम्हाला दिसून येतील। घरातील मंडळींसोबत बोलताना तुम्ही नेहमी सावधानता बाळगायला हवी। निरर्थक बोलणे शक्यतो टाळले पाहिजे, नाहीतर तुम्ही नकळतच तुमच्या घरातील मंडळींचे किंवा घरातील मंडळींपैकी कोणा एकाचे मन दुखवाल। त्यामुळे नेहमी बोलताना जरा नीट विचार करून बोलण्याचा प्रयत्न करत जावा। स्वतःला जर आवडत नसेल तर दुसऱ्यांसोबत मनाविरुद्ध वागणे टाळलेच पाहिजे किंवा मनाविरुद्ध तुम्ही कोणतेही काम जर दुसऱ्यांसाठी करत असाल तर तेही करणे चुकीचे आहे। जर तसं असेल तर तो बंद करण्याचा प्रयत्न करा, कारण त्याचा तुम्हाला त्रासच होणार आहे किंवा त्याचे तुम्हाला वाईट परिणामच दिसून येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही जसे आहात तसेच राहण्याचा प्रयत्न करा। उगीच दुसऱ्यांसाठी किंवा एखादा लाभ मिळवण्यासाठी मनाविरुद्ध वागणे हे शक्यतो टाळले पाहिजे किंवा शक्यतो तसे न वागणेच बरोबर आहे। तुमच्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्याशी बोलत चला, त्यांच्यासोबत टाइम घालवण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तुम्ही एकमेकांना समजून घ्याल, तुमच्यामधील प्रेम वाढीस लागेल आणि विश्वासामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे। तर जोडीदाराला वेळ देण्याची तुम्हाला गरज आहे, त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करा। तुमच्या स्वास्थ्याची विशेष करून काळजी घेणे ह्या महिन्यामध्ये गरजेचं आहे, कारण अचानकपणे स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे। विवाह इच्छुकांसाठी विवाह जुळण्याची पण शक्यता दिसत आहे। घरामध्ये अचानकपणे पाहुण्यांचे आगमन होईल आणि त्यामुळे घरातील वातावरण आनंदमय तर होईलच, परंतु घरातील मंडळींवर कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे। हरकत नाही, आनंदामध्ये हे सर्व विसरून जाऊन तुम्ही त्या आनंदाचा अगदी भरपूर प्रमाणामध्ये लाभ घेण्याचा प्रयत्न करा। जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील त्यांच्यासाठी महिन्याची सुरुवात उत्तमच राहणार आहे। त्यांच्या प्रेमामध्ये वाढ होईल, विश्वासामध्ये वाढ होईल। सोबतच जर काही गैरसमज त्यांच्यामध्ये झालेले असतील तर तेही दूर होऊन त्यांच्यामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त विश्वास वाढेल, तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। व्यावसायिक वर्गाला महिन्याचा शेवट जास्त शुभ आणि आर्थिक लाभ मिळवून देणारा असणार आहे। महिन्याची सुरुवात त्यांना पाहिजे तशी होण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे, म्हणजे त्यांना पाहिजे तसे लाभ मिळण्याची पण शक्यता कमी आहे।
व्यवसाय संबंधी कुठेतरी प्रवास कराल आणि त्यामधूनही तुम्हाला लाभच मिळेल। सोबतच लाभ मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या करत असलेल्या व्यवहारामध्ये बदल कराल किंवा जे काही धोरणे तुम्ही आखलेली आहेत त्याच्यामध्येही तुम्ही थोडेसे बदल करण्याची शक्यता आहे। तुमच्या कामाची पद्धतही तुम्ही बदलून बघाल आणि त्यामुळे तुमच्या जे काही आर्थिक लाभ आहे त्याच्यामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। सोबतच जर तुम्ही व्यवसाय विस्तार करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच करू शकता। चांगले योग आहेत, त्यातूनही तुम्ही जास्त प्रमाणामध्ये लाभ मिळवण्याची शक्यता आहे। नक्कीच व्यवसायाचा विस्तार करा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या कामामध्ये अचानकपणे वाढ होईल। सोबतच व्याप वाढल्यामुळे त्यांना अजिबात इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला मिळणार नाही। सोबतच तुम्हाला तुमचे साथीदार पूर्णपणे साथ देऊ शकणार नाहीत। जे काही तुमचे साथीदार मंडळी असतील, तुमचे काम करणारे तुमच्यासोबतचे मंडळी असतील ते तुम्हाला तुमच्या कामामध्ये मदत करू शकणार नाहीत। जे काही करायचे असतील ते तुम्हाला स्वतःलाच करावे लागणार आहे। त्यामुळे तुमच्या कामात वाढ होईल, व्याप वाढेल तुमच्यावर, त्यामधून थोडीशी तुम्हाला चिडचिडही होण्याची शक्यता आहे। सोबतच तुमचे हितचिंतकही तुम्हाला पाहिजे तशी साथ देण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे आणि या सगळ्यांमधून तुम्हाला पार व्हायचं आहे, स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे। तुमची ही परीक्षा आहे असं समजून तुम्ही काम करा, यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। तरुण वर्गाला त्यांच्या करिअरमध्ये उत्तम यश मिळू शकते। सोबतच जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर तुम्हाला नवीन नोकरी तुमच्या मनाप्रमाणे मिळण्याचीही शक्यता आहे। तरी जोमाने प्रयत्न करा, तयारीला लागा। जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करावायचा असेल किंवा भागीदारीमध्ये तुम्हाला व्यवसाय सुरू करावायचा असेल तर नक्कीच सुरू करू शकता, तुम्हाला त्यातूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे। सोबतच जे काही व्यवसायासाठी तुम्हाला भांडवल लागणार आहे त्या भांडवलाची ही सोय सध्या तरी होण्याची शक्यता दिसत आहे। त्यामुळे जर काही डोक्यामध्ये असेल तर नक्कीच तुम्ही सुरू करू शकता आणि तुम्हाला त्यामधून प्रसिद्धीही लवकरच मिळण्याची पण शक्यता इथे दिसत आहे। त्यामुळे जे काही तुम्हाला करावयाचे असेल ते तुम्ही लवकरच सुरू करा। महिला वर्गाला हा महिना खूपच प्रसन्नतेचा असा जाणार आहे। तुम्ही खूप प्रसन्न असाल, मन तुमचे प्रसन्न असणार आहे। एखाद्या बऱ्याच दिवसांपासून तुम्ही एक छोटासा घरातील उद्योग म्हणा किंवा लघु उद्योग सुरू करण्याच्या विचारात आहात तर नक्कीच तुम्ही ह्या महिन्यामध्ये तो उद्योग म्हणा, जो काही नवीन छोटासा व्यवसाय आहे, घरगुती व्यवसाय आहे, नक्कीच सुरू करू शकता। तुम्हाला सुरुवातीला पाहिजे तसे परिणाम मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे, पण हळूहळू जसा तुम्ही व्यवसाय वाढत जाईल, तुमच्या ओळख्या वाढत जातील तशी तुम्हाला नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती दिसून येतील, पाहिजे तसे लाभही तुम्हाला मिळतील। परंतु सुरुवात तर करा, हळूहळू तुम्हाला पाहिजे तसे परिणाम नक्कीच तुम्हाला दिसून येतील आणि या सगळ्यांमुळे तुम्ही एक प्रकारे स्वावलंबी पण बनाल। स्वावलंबी बनल्यामुळे तुमच्यामधील आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल। सोबतच ज्या कोणत्या महिला नोकरी करत आहेत त्यांनाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढल्यामुळे ते स्वतःला सिद्ध करून दाखवतील। त्यांच्या कामाचे कौतुक होईल, भरभरून त्यांची स्तुती होईल आणि हे सर्व घडत असतानाच एक प्रकारे जबाबदाऱ्याही पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त वाढतील आणि त्या जबाबदाऱ्या तुम्ही अगदी आनंदाने पेलालही। जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवाचा अगदी जीव ओतून तुम्ही काम कराल, कष्ट कराल, मेहनत कराल आणि स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही अगदी जीव तोडून प्रयत्न कराल। तर असेच राहा, प्रयत्न करत राहा, यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। विद्यार्थी वर्गासाठी हा महिना ठीकठाक असणार आहे। जर तुम्ही परदेशात शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये तसे योग आहेत। प्रयत्न करणे थांबू नका, परदेशामध्ये जाण्याची शक्यता आहे। जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी हा महिना खूपच यशस्वी सिद्ध होईल। उत्तम यश प्राप्तीचे योग ह्या महिन्यामध्ये दिसून येत आहे। नक्कीच तुमच्या कष्टाला फळ मिळणार आहे, तर प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका। सोबतच तुमच्या एकाग्रताही अगदी चांगली राहणार आहे। एक सर्वार्थाने हा महिना तुमच्यासाठी खूपच शुभ असा जाणार आहे। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मन शांत राहणार आहे। परिवारासोबत कुठेतरी फिरायला जाल। सोबतच अचानकपणे प्रियजनांच्या भेटीगाठी होतील, स्वतःला तुम्ही गुंतवून ठेवाल, त्यामुळे मनामध्ये कोणतेच वाईट विचार म्हणा किंवा असुरक्षेचे विचार येणार नाहीत। तरीही अचानकपणे असुरक्षेची भावना उत्पन्न होईल, परंतु हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही मेडिटेशन कराल किंवा मेडिटेशन करा, योगा करा आणि याचा तुम्हाला सकारात्मकच परिणाम दिसून येईल। अध्यात्मामध्ये वाढ होईल। एकंदरीतच पाहता हा महिना तुम्हाला शुभ फळे देणाराच असा जाणार आहे। तरी प्रत्येक गोष्टीचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।